आपण पाहत आहात बंधुता न्यूज। न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणारं पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। गुप्तधनाच्या हव्यासापोटी नरबळी देण्याचा प्रयत्न चालू असल्याचा धक्कादायक प्रकार राधानगरी तालुक्यातील कौलव येथे समोर आलाय। गावाचे सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळला। या प्रकरणी कराडचा मांत्रिक चंद्रकांत धुमाळ यांच्यासह 6 जणांविरोधात राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कौलव गावातील शरद धर्मा माने यांच्या घरामध्ये बाहेरील गावाचे 5 ते 6 लोक आले होते। गावाचे सरपंच रामचंद्र सदाशिव कुंभार यांना याबाबत शंका वाटू लागली, त्यामुळे त्यांनी उपसरपंच अजित पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कांबळे, संदीप चरापले, पोलीस पाटील BS कांबळे यांना बोलावून घेतलं। ते सर्वजण शरद शर्मा माने यांच्या घरी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गेले। तेथे एका चटईवर केळीच्या पानावरती हळद कुंकू, सुपारी, नारळ, पानाचे विडे, लिंबू, त्याला टाचण्या मारलेली अशी पूजा करत असल्याचे दिसले। त्यातील चंद्रकांत महादेव धुमाळ हा मंत्रोच्चार करत असल्याचे दिसले। त्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या आणि वेगवेगळ्या माळा घातलेल्या होत्या। त्याच्या शेजारी शरद धर्मा माने बसलेला दिसून आला। ते कुत्य अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा असल्याचे लक्षात आल्यानंतर सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, पोलीस पाटील हे आतील खोलीत गेले। तेथील देवघराच्या समोर अंदाजे 3 ते 4 फुटाचा खड्डा काढला होता। खड्ड्याची उकरलेली माती पडलेली दिसली। अजित पाटील यांनी त्या लोकांना जाब विचारला। त्यावर पाटण तालुक्यातील वाझोली येथील संतोष निवृत्ती लोहार याने खड्ड्यामध्ये गुप्तधन मिळणार असल्याचे सांगितले, तर कराडचा रहिवासी आशिष रमेश चव्हाण याने सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्यांना तुम्ही इथून निघून जावा, अन्यथा तुम्हाला ठार मारीन अशी धमकी दिली। या प्रकरणी उपसरपंच अजित पाटील यांनी राधानगरी पोलिसात तक्रार दिली। यावरून पोलिसांनी शरद धर्मा माने, महेश सदाशिव माने, आशिष रमेश चव्हाण, चंद्रकांत महादेव धुमाळ, संतोष निवृत्ती लोहार, कृष्णात बापू पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे। या घटनेचा तपास राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जठार करत आहेत।